तर जोरदार पावसाचा हार्बर रेल्वेला फटका बसलेला आहे। हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतीये। वाशी स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली आहे। पनवेल ते वाशी स्थानकावर वाहतूक ही सुरू आहे। हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचा याच्यामुळे खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। वाशी स्थानकावरची दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। वाशी स्थानकावर ज्या रेल्वे येत आहेत त्या प्रवाशांनी भरलेल्या येत आहेत, त्याच्यामुळे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांना रेल्वेमध्ये आतमध्ये घुसण्यास, ही रेल्वे पकडण्यात अडचणींचा सामना करावा लागतोय। वाशी रेल्वे स्थानकावरची ही दृश्य, प्रवाशांची मोठी गर्दी। काल रात्रभर मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबईचं जनजीवन जे आहे ते ठप्प झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण चेंबूर रेल्वे स्थानकावरती आहोत आणि चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातली आपण ही दृश्य पाहू शकतो की कशा पद्धतीने गेल्या 1 तासांहून अधिक काळ संपूर्ण रेल्वे जी आहे थांबलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रवासी जे आहेत रेल्वे प्रवासी ते ट्रेनच्या बाहेर ट्रेन कधी सुटणार याची वाट बघताना आपल्याला सध्या तरी हे रेल्वे प्रवासी दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्रभर बरसलेल्या या संपूर्ण मुसळधार पावसामुळे मुंबईमधल्या सखल भागांमध्ये काल रात्रीपासूनच पाणी साचण्यास सुरुवात झालेली होती आणि काल रात्रीपासूनच मुंबईच्या ठिकठिकाणी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात बरसत असल्यामुळे मुंबईच्या उपनगरामध्ये संपूर्ण सखल भागांमध्ये पाणी भरलेलं होतं। सायन, कुर्ला, भांडूप असेल, त्यासोबतच घाटकोपर, विद्याविहार या सगळ्यात संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला होता आणि त्या पाऊस बरसल्यामुळे सकल भागांमध्ये पाणी साचून संपूर्ण मुंबईतलं जनजीवन जे आहे ते आज सकाळी ठप्प झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।